तर नमस्कार मंडळी, मी छान असे चीज टाकून उत्तपे बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर दिसतेत हे आपले उत्तपे. तर ह्याची रेसिपी आपण बघूया. तर ह्याच्यासाठी मी इथं तांदूळ घेतलेले आहे 1 किलो आणि 200 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. आता हे एकत्र मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेणार आहे. डाळ आणि तांदूळ छान असं चोळून चोळून धुवून घेणार आहे ही तांदूळ आणि डाळ. तर आता मी ह्याच्यातलं पाणी काढून टाकते. तर ही डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे 2-3 बोट आपले बुडतील एवढं, आणि 7 ते 8 तास ही डाळ आणि तांदूळ भिजत ठेवणार आहे. तर आपले 7 ते 8 तास झालेले आहेत. तर आता मी हे मिक्सरला ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेते. तर आता आपली ही बारीक अशी पेस्ट काढून घेतलेली आहे मी अशी, तुम्ही बघू शकता. आता मी एका पातेल्यामध्ये हे काढून घेणार आहे. तर सगळी डाळ आणि तांदूळ मी मिक्सरला बारीक अशी पेस्ट काढून घेतली आहे ह्याची, तुम्ही बघू शकता. आता हे रात्रभर ठेवून देणार आहे आणि सकाळी ह्याचे उत्तपे मी बनवणार आहे. तर आता मी इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर बटर टाकून घेतलं आहे आधी मी. त्याच्यानंतर आता हे डोश्याचं जे बॅटर आहे ह्याच्यावर पसरून घेतले मी उत्तप्यासारखं. आता गोल आकाराचे मी कांदा चिरून घेतलेला होता, तो कांदा मी ह्या उत्तप्पावर ठेवून घेणार आहे. आता कांदा जो आहे तो चारी बाजूनी मी छान असा ठेवून घेतलेला आहे उत्तप्पावर. आता त्याच्यानंतर ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चिरलेली. आता ह्याच्यानंतर मी ह्याच्यावर लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं सांबार मसाला पण टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी. आता ह्याला उलताण्याने छान असं प्रेस करून घेऊया, म्हणजे जो कांदा आहे आपला तो छान असा उत्तप्पाला चिटकून राहील. आता चारी बाजूने मी बटर टाकून घेते. तर एका साईडने छान असा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. आता त्याच्यावर मी हे केचप टाकून घेतलेला आहे टोमॅटोचा. आता हे उत्तप्पे मी काढून घेतलेले आहेत. आता जो दुसरा उत्तप्पा आहे तर त्याच्यावर मी हे चीज आहे ना ते खिसून घेणार आहे. म्हणजे आपला बघा उत्तप्पा किती छान आणि सुंदर दिसायला लागलाय. खायला तर एकदम भारी लागतो हा उत्तप्पा, चीज उत्तप्पा. तर आपला हा उत्तप्पा पण तयार झालेला आहे. मी ताटामध्ये काढून घेणार आहे हा उत्तप्पा. छान असा कलर दिसायला लागला ह्या उत्तप्याचे, छान सुंदर दिसायला लागलेत हे उत्तपे. आता ह्या दुसऱ्या उत्तप्यावर मी ताटामध्येच चीज टाकून घेणार आहे त्याच्यावरती, तुम्ही बघू शकता. तर छान सुंदर दिसायला लागलेत आपले उत्तपे, एकदम मस्त. तर आपले हे उत्तपे करून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. खाण्यासाठी तर एकदम टेस्टी लागतात हे उत्तपे. तर आता इकडं मी गॅसवर तवा ठेवलेलाच आहे आधीपासूनच. त्याच्यावर आता मी हे डोश्याचं बॅटर टाकून घेणार आहे आणि ह्याचा छान असा मस्त कुरकुरीत असा डोसा करून घेणार आहे. छान असा डोसा पसरून झालेला आहे आपला. त्याच्यावर तेल टाकून घेते थोडंसं मी. तर एका साईडने छान असा आपला डोसा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे. अगदी एकदम पातळ असा डोसा तयार केलेला आहे मी.
जो बाहेर मिळतो ना डोसा, तसाच हा डोसा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडं मी उत्तप्पे पण करून घेतलेले आहेत प्लेन, आणि त्याच्याबरोबर हा कुरकुरीत डोसा पण करून घेतला आहे क्रिस्पी मी. तर तुम्ही बघू शकता किती पातळ डोसा झालेला आहे आपला, मस्त क्रिस्पी. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, छान वाटली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आपले डोसे पण तयार झालेले